नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे रेसिपीज आहेत, त्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. एखादी रेसिपी तुम्हाला आवडल्यास इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. चला मंडळी, आज मी बनवणार आहे तूर डाळ आणि तांदूळ यापासून डोसा. मी इथे बनवणार आहे. तर तांदळाचा डोसा आपण खाल्लेला आहे, त्यामध्ये आपण उडदाची डाळ वापरतो, पण इथे उडदाची डाळ अजिबात वापरलेली नाही मी. तर इथे 1 वाटी मेजरने सारखा घेतलेला आहे, छोटेसे हे फुलपात्र म्हणतात. तर एवढी 1 वाटी मी घेतलेली आहे तांदूळ आणि 1 वाटी डाळ. तर हे दोन्ही दिवसभर मी भिजत लावले आणि रात्री ह्याला व्यवस्थित अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित पेस्ट ह्याची केलेली आहे, अजिबात चरभरीत ह्याला ठेवलेलं नाही. आणि हे या कन्सिस्टन्सीवरती मी भिजत ठेवलेलं आहे रात्रभर. सकाळी उठल्यानंतर मस्त ते फर्मेंट होतं. हे बघा, ह्याच्यातले बुडबुडे अगदी ह्याच्यात दिसतात. आणि ह्याला फर्मेंट करताना रात्री मीठ वगैरे किंवा सोडा, इनो असं काही वापरलेलं नाही. फक्त आता इथे मी हे बॅटर, तो व्हिडिओ माझा स्किप झाला, तर हे बॅटर बाहेर सकाळी काढल्यानंतर तर याच्यामध्ये मी घेतलेलं आहे. ह्या मेजर प्रमाणे डाळ तांदूळाला 1 चिमटीमध्ये बसेल एवढं मी घेतलेलं आहे सोडा खायचा, आणि 1 चिमटीमध्ये बसेल एवढी मी ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे. आणि सायट्रिक ऍसिड मी चिमटीमध्ये बसेल एवढंच पावडर फॉर्म मध्ये घेतलेलं आहे. दाण्यांचं असतं, पण मी त्याची पावडर बनवून ठेवत असते. पावडर फॉर्म मधलं हे सायट्रिक ऍसिड फक्त 1 चिमटीमध्ये बसेल एवढंच मी घेतलेलं आहे. आणि चवीपुरतं मीठ घालून 1 टीस्पून ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे खायचं, आणि व्यवस्थित मिक्स करून इथे आपल्याला डोसा बनवायचा आहे. तर ह्याच्यामध्ये दुसरं काही मिरची, आलं, लसूण असं काहीही वाटलेलं नाही. आणि थोडेसे मी तीळ घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर आहे. आणि एकीकडे मी तवा गरम करत ठेवलेला आहे. फ्राय पॅन वरती तर हे आपले डोसे छान होतातच, पण अशा लोखंडी याच्यावरती तव्यावरती पण हे डोसे छान होतात. तर हे बघा, संपूर्ण ह्याला मी 2 ते 3 थेंब असे याच्यावरती तेल शिंपडून आणि व्यवस्थित स्पॅच्युलानी पसरवून दिलेला आहे. तवा आपल्याला एवढाच गरम पाहिजे, कमी गरम असेल तर डोसा खाली चिटकू शकतो. लोखंडी तव्याला तेल लावून झालेले आहे. आता फक्त पाण्यामध्ये 1 वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये फक्त मी असे बोटं बुडून एक पाण्याचा शिपका ह्याच्यावरती मारायचा आहे, म्हणजे आपले डोसे एकदम छान इथे निघणार आहेत. जेवढ्या मोठ्या छोट्या प्रमाणात तुम्हाला डोसा बनवायचा असेल तसा तुम्ही इथे डोसा बनवू शकता. मी 2 पळी ह्याच्यावरती बॅटर घातलेलं आहे. याच्यावरच्या बुडबुड्यांनीच इथे आपल्याला कळतं की आपले डोसे पीठ जे आहे ते अतिशय छान फर्मेट झालेलं आहे. आंबवलेले पदार्थ कोणतेही त्याच्यावरती आधी घातलेले नाही रात्री, तरीसुद्धा डोसा आपला छान इथे तयार होणार आहे. थोडेसे तीळ घालते. जवळून इथे तुम्हाला ह्याची जाळी दाखवते. संपूर्ण वरती आपलं बॅटर हे डोस्याचं सुकल्यानंतर आपल्याला हे उलटं करायचं आहे. मंडळी, वरचं बॅटर संपूर्ण सुकलेलं आहे. हे बघा, याच्यावरती तुम्हाला तेल, बटर किंवा तूप लावायचं असेल तर जरूर लावू शकता. मी अगदी जरासं स्पॅच्युला फक्त तेलामध्ये डुबवून आणि ह्याच्यावरती लावलेलं आहे. तर इथे आपला डोसा तयार झालेला आहे. या पद्धतीने तूर डाळ आणि तांदळाचा डोसा नक्की करून बघा. या चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. आणि जर तुम्हाला हा डोसा परत दुसऱ्या एका चटणीबरोबर खायचा झाल्यास तर ही चटणी आहे चण्याची. तर ह्या चण्याच्या चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे. तर ही अशी तुम्ही ह्याच्यावरती टाकून आणि हा डोसा खाल्ला तर अतिशय छान ह्याची चव लागते.
तर ह्या पद्धतीने नक्की डोसा करून बघा आणि चण्याच्या चटणीची रेसिपी मी लवकरच चॅनलवरती देणार आहे। आणि हे जे बॅटर मी बनवलेलं आहे तर ह्या बॅटरची संपूर्ण रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती तूर डाळीचा ढोकळा मी दिलेला आहे, त्यामध्ये ह्याचं प्रमाणासह हे बॅटर कसं बनवायचं आणि फर्मेंट कसं झालेलं आहे ती संपूर्ण रेसिपी दिलेली आहे, जरूर चेक करा। परत भेटूया असंच एका छानशा हेल्दी रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।